करणाऱ्या आरोपीचं फिंगरप्रिंट घटनास्थळी सापडलेलं आहे। सैफ अली खानच्या निवासस्थानी हे फिंगरप्रिंट सापडलेलं आहे। आरोपीच्या 19 फिंगरप्रिंट्स आढळलेले आहेत। जिना, खिडकी, रूम मध्ये फिंगरप्रिंट सापडलेले आहेत। बोटांचे ठसे सापडलेले आहेत। फिंगरप्रिंट हा आरोपी विरोधातला मोठा पुरावा असतो आणि सैफ अली खानच्या निवासस्थानी खिडक्यांवर, जिन्यांवर, रूम मध्ये हे बोटांचे ठसे आढळलेले आहेत। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, या 5 दिवसांमध्ये फार महत्त्वाच्या घडामोडी घडतील। 5 दिवसांची पोलीस कोठडी या सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीला मिळालेली आहे। त्यामुळे एक नवनवी अपडेट प्रत्येक क्षणी आपल्या समोर येते। आरोपीचे 19 फिंगरप्रिंट्स मिळालेत। जिन्यावर, खिडकीवर, रूम्समध्ये हे बोटांचे ठसे सापडून आलेले आहेत। आरोपी विरोधातला हा मोठा पुरावा आहे। आरोपीचे फिंगरप्रिंट्स घटनास्थळी, जिथे सैफ अली खानवर हल्ला झाला त्याच्या घरी हे फिंगरप्रिंट्स सापडलेले आहेत। सैफ अली खानच्या निवासस्थानी ज्या जिन्याने तो गेला तिथे आढळलेले आहेत। खिडकीतून त्याने उडी मारून तो पसार झाला असं कळतंय, तिथेही आढळलेले आहेत असं खरं तर शक्यता व्यक्त केली जात होती। पण तो जिन्यावरून उतरतानाचा CCTV सुद्धा समोर आला। तो रूममध्ये जिथे जिथे लपला, जिथे जिथे त्याने हात लावला तिथे सगळीकडे बोटांचे ठसे आढळून आलेले आहेत। 19 ठिकाणी फिंगरप्रिंट सापडलेला आहे।